आरक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ज्यांनी अनेक आंदोलन उपोषण करून त्यांनी आपले घरदार पणाला लावलं अशा मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा आणि गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या 21 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे। शिवाजी दोलतडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलतडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे। सर्वप्रथम आज आम्ही नागपूरमध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलो आहोत आणि आनंदाची गोष्ट एवढी वाटते की आज या ठिकाणी जे पत्रकार बंधू आणि भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले आहेत। परत खूप म्हणजे असं वेगळं वाटतंय कारण अशी प्रेस आमची मुंबईमध्ये जाते, मुंबईनंतर त्याच्यापेक्षा मोठी म्हटलं तरी चालेल तर ती या ठिकाणी नागपूरमध्ये होताना दिसत आहे। त्यामुळे सर्वांचे मनापासून मी खूप आभार व्यक्त करतो आणि चित्रपटाविषयी बोलायचं म्हटलं तर त्या चित्रपटाचं लेखन मी केलेलं आहे। त्यामुळे मी एक भाग्यवान आहे की जरांगे पाटलांचा एक संघर्ष आज आपल्या राज्यापुढे देशापुढे या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत आणि तो लिहिण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलेलं आहे। तरी पण आपण जरांगे पाटलांना गेली एक 9-10 महिन्यापासून संपूर्ण राज्य देश आज आपण त्यांना ओळखत आहोत, सगळ्यांना ते माहिती झाले आहे। परंतु त्यांचा हा संघर्ष हा 8-9 महिन्याचा किंवा 1-2 वर्षाचा नसून हा संघर्ष गेली 15 ते 20 वर्षापासूनचा त्यांचा हा संघर्ष चालू आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते मनाभावापासून लढत आहेत। त्यांना का लढावं वाटलं, कशामुळे काय अडचणी समाजापुढे होत्या, त्या सगळ्या अडचणीसाठी त्यांनी या ठिकाणी तो लढा उभा केला। परंतु हा लढा उभा करत असताना त्यांनी फक्त मराठा समाजासाठीच नाही तर आमच्या स्टोरीच्या म्हणा किंवा लेखनाच्या माध्यमातून मला बऱ्याच गोष्टी पुढे आल्या की त्यांचा लढा हा सगळ्या समाजासाठी आहे। सगळ्यांसाठी ते रात्रंदिवस मदत करीत असतात, सगळ्यांसाठी मदतीची भावना त्यांची असते। सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे, कार्तिक दोलतडे, नर्मदा सिनेविजन्स हे आहेत तर डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे। या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत। मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष हा खडतर असून संपूर्ण जगाला समजावा यासाठी मी या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला। केवळ व्यक्तीसाठी न लढता समाजासाठी आज ते लढत आहेत, ही गोष्ट छोटी नाही। त्यांनी आजवर अनेक उपोषण केली, हार मानली नाही। माझे मी भाग्य समजतो की या चित्रपटाची निर्मिती करण्याची सुवर्ण संधी मला मिळाली, असं चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलतडे यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला अभिनेते रोहन पाटील, दिग्दर्शक शिवाजी दोलतडे व निर्माते गोवर्धन दोलतडे यांची उपस्थिती होती। पिढीला कळावं याच्यासाठी आम्हाला सिनेमा बनावा वाटला, एवढा सुंदर सिनेमा केलाय कारण समाजामध्ये काही लोकांनी वातावरण असं तयार केलं की एक लाठीचार्ज झाला आणि मनोज जरांगे पाटील स्टार झाले। लाठीचार्ज पर्यंत आम्ही मान्य करू, पण जरांगे पाटलांनी लाठीचार्जच्या आधी 20 वर्ष जो संघर्ष केलाय हा संघर्ष जर बघायचा असेल या सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने दाखवलाय। मला खास करून जरांगे पाटलांच्या विरोधकांना सांगायचंय की तुम्ही सुद्धा हा सिनेमा बघा, जरांगे पाटील जाणून घ्या आणि जरांगे पाटलांना हा लढा का उभारा वाटला आणि त्यांनी लढा उभारत असताना हा संघर्ष कसा केला आणि त्या संघर्षातून ते पुढे कसे आले। विरोधकांना मला सांगले तुम्ही हा सिनेमा बघा। मी खात्रीपूर्वक सांगतो की जरांगे पाटलांचा जो माणूस सिनेमा बघेल ते विरोधक सुद्धा पॉझिटिव्ह झाल्याशिवाय राहणार नाही। मला आपल्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची कारण हा सिनेमा खरा आहे, जरांगे पाटील खरे ते एक वास्तविक गोष्ट आहे कारण ह्या सिनेमाची जी स्क्रिप्ट आहे ती पूर्ण आम्हाला मनोज जरांगे पाटलांनी दिली। त्याच्यामुळे राज्याचे जे पुढे येणार आहे ते सगळं खरं वास्तव आणि जे आहे तेच येणार। त्याच्यामुळे पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मला सांगायचे की येणाऱ्या 21 जूनला म्हणजे आम्ही तर 21 जूनच्या अगोदर एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगणार आहे की राज्यातल्या सर्व पक्षातल्या सर्व नेत्यांनी सुद्धा हा सिनेमा बघावा, पुरेपूर जरांगे पाटील जाणून घ्यावे। आम्ही आव्हानही करणार कारण जरांगे पाटील हे प्रत्येकाला कळले पाहिजे। जरांगे पाटील यशाच्या शिखरावर गेले पण ते शिखरावर पोहोचत असताना त्यांनी लढा कसा उभारला म्हणजे आजची कंडिशन अशी की त्यांना स्वतःचं घर सुद्धा त्यांच्या नावावर नाही। खरं तर ज्या महाराष्ट्रात आम्ही राहतो तो शिवबा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र। खरं तर ज्या मातीसाठी आणि ज्या जातीसाठी कसं लढावं ते संघर्ष योद्धा मनोज जरांगे
पाटील यांची मूवी रिलीज होते आहे आणि त्याचीच प्रेस कॉन्फरन्स आज घेण्यात आली. त्याबद्दल ज्यांनी मनोज जरांगे पाटलांची भूमिका साकारली ते आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. सर्वप्रथम तर आम्हाला आजच्या प्रेस कॉन्फरन्स बद्दल सांगा. प्रथमतः नागपूरकरांना आणि पूर्ण महाराष्ट्राला माझं मनाचं जय आहे. माझं नाव रोहन पाटील. येणाऱ्या 21 जून 2024 राज्यभर आम्ही एक आता चांगली गोष्ट राज्याच्या भेटीला घेऊन येतोय. ज्या व्यक्तीने प्रामाणिकपणाने आणि सच्च्या मनाने आपलं यशाचं शिखर गाठलं ते जरांगे पाटील. त्यांच्या आयुष्यावरती आता सिनेमा देखील बनलेला आहे. त्या सिनेमात मी जरांगे पाटलांची भूमिका साकारली आणि ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही राज्यभर दौऱ्यावर असताना आज नागपूरला आलो. नागपूरला आम्हाला यायचंच होतं कारण विदर्भाची महत्वाची सिटी, मेन सिटी नागपूर मानली जाते, त्याच्यामुळे आम्हाला नागपूरला यावंच लागणार होतं आणि आलो आम्ही. खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. नागपूरमध्ये पत्रकार सुद्धा एवढे आले की आमचा पत्रकारांचा सुद्धा इथं शो हाऊसफुल झालाय. त्याच्यामुळे चित्रपटाचे सगळे शो इथं हाऊसफुल झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला ह्या सिनेमातून एकच सांगायचे की जरांगे पाटलांचं यश, त्यांच्या करोडोंच्या संख्येच्या सभा, त्यांच्या हजारोंच्या गाड्यांचा ताफा हा राज्याने बघितला. जरांगे पाटील मोठे हे लोकांची मानसिकता झाली, पण जरांगे पाटलांचा एक दिवस असा होता की एकट्याने चालत निघालेला तो प्रवास आज करोडोंच्या संख्येकडे गेला आणि हे वादळ एकट्याने चालत निघालेलं करोडोंपर्यंत कसं आलं हे जर पुरेपूर बघायचं असेल, त्यांचा संघर्ष पुरेपूर बघायचा असेल तर ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलंय. त्याच्यामुळे मला राज्याच्या सगळ्या समाजाला सांगायचंय की आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा संघर्ष करता, जातीसाठी करता, व्यवसायासाठी करता, राजकारणासाठी करता, पण तो संघर्ष कसा करावा आणि त्यात यशस्वी कसं व्हावं हे जर करायचं असेल तर जरांगे पाटलांचा संघर्ष बघावा लागेल. आणि तो संघर्ष अजून कुठेच अवेलेबल नाही. तो पुरेपूर संघर्ष ह्या चित्रपटात अवेलेबल आहे. कारण मी एवढं कॉन्फिडन्स ह्याच्यामुळे बोलतोय की ह्या सिनेमाची जी गोष्ट आहे, जी स्क्रिप्ट आहे ती पूर्ण जरांगे पाटलांनी आम्हाला दिली. त्याच्यामुळे ती डिटेल आहे, खरी आहे, मॉडिफाय केलेली नाही. जे वास्तव आहे ते राज्याच्या पुढे येणार. मला सांगा की तुम्ही मनोज जरांगे पाटलांची भूमिका साकारली, तर मराठा समाज ही जी मूवी आहे ती डोक्यावर घेणार का आणि का घेणार ते आमच्या दर्शकांना सांगा. मराठा समाजाने जरांगे पाटलांना डोक्यावर घेतलेला आहे. जरांगे पाटलांचा प्रामाणिकपणा डोक्यावर घेतलेला आहे आणि मला खात्री ह्याच्यावर वाटते की समाजाची एक मागणी की आम्हाला आरक्षण पाहिजे आणि हे आरक्षण मिळवणारे, मागणारे जरांगे पाटील, त्यांच्या आयुष्यावरती सिनेमा बनलाय. समाजाने सुद्धा जरांगे पाटील मोठे झालेले बघितले. म्हणजे मी खात्रीपूर्वक सांगतो की जालना आणि काही मराठवाड्याचा परिसर सोडला तर जरांगे पाटील लाठीचार्ज नंतर प्रसारित झाले. पण समाजाला सुद्धा आम्हाला सांगायचं की आपल्यासाठी आपल्या समाजातला माणूस तयार कसा झाला हे बघण्यासाठी समाज बघा. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.